नमस्कार, मी तुमचे कोकणच्या पवित्र भूमीतील पालघर जिल्ह्यातील एडवण गावी असलेल्या श्री आशापुरी माता मंदिराच्या या अलौकिक प्रवासात मनापासून स्वागत करीत आहे। ज्या मातेच्या कृपेने सर्व आशा पूर्ण होतात, त्या आशापुरी मातेचे हे स्थान अत्यंत जागृत मानले जाते। समुद्राच्या लाटांच्या साक्षीने निसर्गाच्या कुशीत विसावलेले मंदिर म्हणजे श्रद्धा आणि शांततेचा संगम आहे। या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे रेल्वे। मुंबई विरार बाजूने येणाऱ्यांची पश्चिम रेल्वेच्या लोकलने किंवा एक्सप्रेसने सफाई स्टेशनला उतरावे। सफाई स्टेशनपासून एडवण हे गाव सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे। स्टेशनच्या बाहेर तुम्हाला सहजपणे रिक्षा मिळतील किंवा तुम्ही एडवणसाठी धावणाऱ्या स्थानिक बसेसचाही वापर करू शकता। जर तुम्ही खाजगी वाहनाने येत असाल तर पालघर डहाणू रोडवरून एडवणच्या दिशेने वळण घ्यावे लागते। कृपया गुगल मॅपचा वापर करा। एडवण गावात पोहोचल्यावर मंदिरासाठी विस्तृत पार्किंगची सोय उपलब्ध आहे। आशापुरी मातेचे हे मंदिर महाराष्ट्रातील अद्वितीय आणि खास आहे। हे मंदिर किनाऱ्यापासून थोडं आत समुद्रातील एका खडकाळ बेटावर वसलेले आहे। पूर्वी जेव्हा समुद्राला भरती यायची तेव्हा मंदिर पाण्याने वेढले जायचे आणि भाविकांना ओहोटीची वाट पाहावी लागायची, पण आता काळजीचे कारण नाही। आता मुख्य भूमीला मंदिराच्या बेटाशी जोडणारा एक मजबूत सिमेंटचा पूल बांधला गेला आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्याही वेळी भरतीच्या काळातही गाडीने थेट मंदिराच्या पायऱ्यापर्यंत जाऊ शकता। हा पूल आणि दोन्ही बाजूला दिसणारे समुद्राचे दृश्य खूप सुंदर असते। मंदिरात प्रवेश करतानाच एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते। आशापुरी मातेची मुख्य मूर्ती एका लहान आणि प्राचीन गुहेत स्थापित आहे। ही गुफा खूप जुनी आहे। मातेचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला थोडे वाकून किंवा खाली बसून जावे लागते। हे दर्शन घेताना एक वेगळीच भक्तिमय अनुभूती मिळते। दर्शन झाल्यावर मंदिराच्या परिसरात फेरफटका मारा। मंदिराच्या मागच्या बाजूला किंवा टेकडीवर चढून पाहिले असता अथांग अरबी समुद्र आणि आजूबाजूच्या हिरवीगार नारळी पोपळीच्या बागांचे सुंदर दृश्य दिसते। इथे बसून थोडा वेळ ध्यानधारणा केल्यास मनशांती मिळते।
जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओवर राहिला असाल तर कृपया ह्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. इथेच जवळ राम मंदिर आणि स्वयंभू शंकराचे मंदिर सुद्धा आहे. वेळ असल्यास त्यांचेही दर्शन घ्यावे. मंदिराच्या दर्शनाची वेळ साधारणपणे सकाळी 6 ते सायंकाळी 7 पर्यंत असते. मुख्य आरती सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी साधारणतः 8 वाजता आणि 5:30 वाजता होते. या वेळेत उपस्थित राहणाऱ्यांना चा प्रयत्न करा. कृपया साधे आणि सभ्य पोशाख परिधान करा आणि परिसराची स्वच्छता राखा.